श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत सिंह राशीचे डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय की येणारा डिसेंबर महिना 2024 सिंह राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसला असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, किंवा तुमचे व्यावसायिक लोकांसाठी कसं असणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघा की सर्वात बुद्धिमान आणि तेजस्वी रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीचे व्यक्ती अतिशय तेजस्वी असतात, सूर्यासारखे तेजस्वी ते असतात. आपल्यासोबत आपल्या समाजाला, आपल्या नातेवाईकांना ते सोबत घेऊन चालणारे असतात. म्हणजेच काय की ते एकटे कधीही कुठलंही काम करत असताना ते एकटे काम करत नाहीत. आपल्या समाजासोबत, आपल्या नातेवाईकांसोबत ते काम करत असतात. समाजात त्यांना प्रतिष्ठा असते आणि समाजात त्यांना काम करण्याची आवड असते. सिंह राशीचे व्यक्ती अतिशय सामाजिक कार्यात आपल्याला झोकून देणाऱ्या असतात. समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या सिंह राशीचे व्यक्ती असतात. अतिशय प्रामाणिक अशी रास म्हणजे सिंह रास. आणि अशा सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा डिसेंबर 2024 कसा असणार आहे ते आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत. सिंह राशीच्या व्यक्तींचं आरोग्य डिसेंबर महिन्यात अतिशय चांगलं असणार आहे. मित्रांनो, बघा की सिंह राशीच्या व्यक्तींना थोडासा प्रवास डिसेंबर महिन्यात करावा लागणार आहे. आणि प्रवास करत असताना तुम्हाला अचानक डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो किंवा प्रवासात तुम्हाला थकवा सुद्धा जाणवू शकतो. एकंदरीत प्रवास करत असताना थोडीशी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. मात्र प्रवास सोडून इतर कामं करत असताना आरोग्य तुमचे उत्तम राहणार आहे. म्हणजेच एकंदरीत डिसेंबर महिना आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अतिशय चांगला असणार आहे. थोडीशी डोकेदुखीचा त्रास सोडला, सर्दी खोकल्याचा त्रास सोडला तर बाकीचे सर्व आरोग्य हे तुमचे उत्तमच असणार आहे. त्यानंतर बघूया विद्यार्थी वर्गासाठी. विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या मनामध्ये जे तुमची कल्पना असतील, ज्या तुम्ही नियोजन करून ठेवलं असेल त्या नियोजनानुसारच तुमचं काम पूर्ण होणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा जो डिसेंबर महिना आहे तो अभ्यासाच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. जर तुमच्या कुठल्या स्पर्धा परीक्षा असेल किंवा तुम्हाला एखादी स्पर्धा परीक्षेची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला त्यात यश नक्कीच मिळणार आहे. आणि तुमची तयारी सुद्धा येणाऱ्या डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. म्हणजेच काय की डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी तुम्ही जे नियोजन ठरवलेलं आहे त्या नियोजनासाठी ते नियोजन पूर्ण करणारा महिना म्हणजे डिसेंबर महिना आहे. ज्या विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे परंतु त्यांना काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी येणाऱ्या डिसेंबर महिन्यात त्यांच्या दूर होणार आहे आणि त्यांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी ॲडमिशनच्या काही समस्या निर्माण होत होत्या त्या समस्या त्यांच्या दूर होऊन त्यांचं उच्च शिक्षणासाठी होणारं जे ॲडमिशन आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे. म्हणजेच काय की येणारा डिसेंबर महिना सिंह राशीच्या विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यांचं शिक्षणात मन लागणार आहे, अभ्यासात मन लागणार आहे आणि त्यांचं अभ्यासात मन लागल्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेत म्हणा चांगलं यश मिळणार आहे. त्यानंतर बघा वैवाहिक जीवन. सिंह राशीचं वैवाहिक जीवन हे डिसेंबर महिन्यात अतिशय चांगलं असणार आहे. तुमचा आणि तुमच्या जोडीदारामध्ये चांगला ताळमेळ असणार आहे. तुमचं कुटुंबातील वातावरण सुद्धा अतिशय आनंदी असणार आहे. जोडीदार आणि तुम्ही मिळून एखादा भागीदारी व्यवसाय टाकू शकता किंवा एखादी कल्पना तुम्ही राबवू शकता. त्याचप्रमाणे की थोडंसं तुम्हाला जोडीदाराचं म्हणणं ऐकून घ्यावे लागेल. तुमचा जोडीदार तुम्हाला काय सांगतोय हे तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. जर तुम्ही जोडीदाराचं म्हणणं जर ऐकून घेतलं की येणारा डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्याचप्रमाणे बघा की तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बाहेर फिरण्याचा सुद्धा आनंद घेणार आहात. तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही बाहेर फिरण्यासाठी जाणार आहात. त्याचप्रमाणे जोडीदार तुमच्यावर खुश राहील आणि जोडीदार सुद्धा तुम्हाला एखादी भेटवस्तू येणाऱ्या डिसेंबर महिन्यात देणार आहे. त्यामुळे येणारा डिसेंबर महिना तुमचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं असणार आहे. ज्या लोकांची लग्न
झालेली नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या डिसेंबर महिन्यात लग्नाचे योग आहेत. सिंह राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या डिसेंबर महिन्यात लग्नाचे योग असल्यामुळे ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींना लग्न होऊ शकते. तुम्हाला जे स्थळं आली होती बघायला त्या स्थळातून एखाद्या स्थळ तुमचं लग्न जमण्याची शक्यता येणाऱ्या डिसेंबर महिन्यात आहे. त्यानंतर बघूया की भाग्य. येणाऱ्या डिसेंबर महिना सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्य हे थोडंसं सामान्य असणार आहे. मित्रांनो, कुठली पण काम करत असताना, एखादी गुंतवणूक करत असताना थोडीशी सावधानगिरीनेच या डिसेंबर महिन्यात केलेली बरी. शक्यतो तुम्ही मोठी गुंतवणूक करणार असाल तर डिसेंबर महिना तुम्ही टाळलेलाच बरा. परंतु जर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, तुमच्या परिवारातील व्यक्तींचा सल्ला घेऊन किंवा ज्या त्या गुंतवणुकीत तज्ज्ञ असतील अशा तज्ज्ञ व्यक्तींचा जर सल्ला घेऊन तुम्ही गुंतवणूक केली तर ती तुमची फायदेशीर ठरू शकते. मात्र जर तुम्हाला गुंतवणूक करणे आवश्यक नसेल तर तुम्ही ती गुंतवणूक टाळलेलीच बरी. त्यानंतर बघा, जर तुम्हाला एखादं वाहन खरेदी करायचं असेल, एखादं घर खरेदी करायचं असेल तर तुम्ही थोडेसे सावधानगिरीनेच ते खरेदी करा. थोडासा विचारपूर्वक निर्णय घ्या. जर ते घर खरेदी करणं, वाहन खरेदी करणं आवश्यक असेल तरच तुम्ही ते खरेदी करा. नाही तर ते शक्यतो जानेवारी महिन्यापर्यंत टाळलेलं कधीही चांगलं असेल. म्हणजेच काय की येणारा जो डिसेंबर महिना आहे तो भाग्याच्या बाबतीत तुमच्याशी थोडासा कमी जास्त प्रमाणात असेल. बाकीची साथ तुम्हाला कमी जास्त प्रमाणात मिळणार आहे. त्यामुळे कुठलंही काम करत असताना काळजीपूर्वक काम करा. एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल, नवीन काही खरेदी करायचं असेल तर थोडीशी सावधानगिरीनेच ते खरेदी करा. त्यानंतर बघा, नोकरदार वर्गासाठी अतिशय इमानदारीत काम करणारी रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्ती आपल्या कामाच्या प्रती अतिशय इमानदार असतात. परंतु डिसेंबर महिन्यात तुमचे जे सहकारी असतील ते सहकारी तुम्हाला थोडासा त्रास देऊ शकतात. त्यांच्याशी तुमचा वादविवाद होऊ शकतो. मात्र मित्रांनो, येणाऱ्या डिसेंबर महिन्यात सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वाद होत असेल तर वाद टाळायचा आहे. वादविवाद होणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्यात घ्यायची आहे. तुमचे सहकारी तुम्हाला थोडासा त्रास देऊ शकतात. तुमचं काम बघून ते थोडंसं तुम्हाला त्रास देतील. परंतु तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांवर चिडायचं नाहीये आणि वादविवाद न करता तुम्हाला कामाच्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आणि तुमचं काम तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. परंतु थोडंसं तुमच्या कामाच्या ठिकाणी राजकारण चालू असल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडासा त्रास होणार आहे. डिसेंबर महिन्यात कामाच्या ठिकाणी तुम्ही नोकरीच्या ठिकाणी काम करत असताना, तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीत काम करत असताना, सहकारी खात्यात तुम्ही काम करत असताना, सरकारी खात्यात काम करत असताना काळजी घ्या. शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे शत्रूंपासून, काही लोकांपासून सावधान राहा आणि आपलं कामावर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर बघा की ज्या व्यक्तींना नवीन नोकरी पाहिजे आहे अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी बघा तुम्ही मुलाखतीसाठी गेला आहात अशाच ठिकाणी तुम्हाला 15 डिसेंबर नंतर नोकरीसाठी बोलवणं येऊ शकतं. त्याचप्रमाणे तुम्हाला 15 डिसेंबर नंतर चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा की व्यावसायिक लोकांसाठी येणारा डिसेंबर महिना सिंह राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. त्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकते. तुम्ही एखाद्या ठिकाणी नवीन व्यवसाय चालू करू शकता. म्हणजेच काय की व्यावसायिक लोकांना येणारा जो आठवडा आहे तो येणारा जो महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, फक्त एकच लक्ष ठेवा की येणारा डिसेंबर महिन्यात आपल्या सहकाऱ्यांसोबत, आपले जे नातेवाईक असतील यांच्याशी वादविवाद टाळा. तुम्ही कामाच्या ठिकाणी जर असाल तर त्या ठिकाणी सुद्धा वादविवाद टाळा आणि आपल्या कामावर लक्ष तुम्ही डिसेंबर महिन्यात ठेवा. तुम्ही जर डिसेंबर महिन्यात तुमचा वादविवाद टाळला तर येणारा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. गुंतवणूक करत असताना थोडीशी सावधानगिरी बाळगा. एखादं नवीन घर खरेदी करत असताना सावधानगिरी बाळगा. एखादा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या. जर तो टाळता आला असेल तर तो नक्की टाळा आणि ते निर्णय जानेवारी महिन्यात नक्की घ्या. मित्रांनो, बघा की तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. शनी महाराजांना तुम्ही कायातील व तेल वाहू शकता. हनुमान चालिसाचे वाचन तुम्ही करू शकता. दर शनिवारी तुम्हाला हनुमान चालिसाचे वाचन जर जमत असेल तर तुम्ही नक्की करा. दररोज जर हनुमान चालिसा वाचायला जमत असेल तर ती सुद्धा तुम्ही नक्की वाचा. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय जर केले तर येणारा डिसेंबर महिना तुम्हाला अतिशय चांगला असणार आहे. डिसेंबर महिन्यात महिलांनी सुद्धा
आपल्या आरोग्याची काळजी घ्या. महिलांनी काम करत असताना सावधानगिरीने काम करा, हळुवारपणे काम करा. गाडी चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. स्वयंपाकघरात काम करत असताना सुद्धा हळुवारपणे काम करा. आणि महिलांनी सुद्धा एखादी गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. गुंतवणूक करत असताना घाईघाईने एखादी गुंतवणूक करू नका. थोडीशी सावधानगिरी बाळगूनच गुंतवणूक नक्की करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.